या जगात प्रत्येकाला कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नसतं. अशातच अनेक वेळा घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आपल्या स्वप्नाकडे वाटचाल करावी लागते. मात्र अनेक वेळा मुलं जबाबदारीमुळे आपलं स्वप्न बाजूला ठेवून वेगळ्या क्षेत्रात जाऊन काम करतात. कोल्हापुरातील सुशांत उपाध्ये हा त्याला अपवाद ठरला आहे. संगणक अभियंता असलेला सुशांत काही काळ पत्रकारिता करत आता थेट पोलीस झालेला आहे. 7 वर्षांचा असताना अपघातात त्याच्या मेंदूला मार लागला. ज्योतिबा पर्यटन आणि धार्मिक क्षेत्र असल्याने येथे रोजगाराच्या अनेक संधी असल्याने शालेय शिक्षण झाले की युवक रोजगाराकडे वळतात. सुशांत उपाध्ये हा याच ज्योतिबाच्या डोंगरावरील रहिवाशी. वडील परंपरागत ज्योतिबाचे पुजारी. सुशांत अवघ्या 7 वर्षाचा असताना त्याचा एक अपघात झाला. यात त्याच्या मेंदूलाही मार लागला. यामुळे सुशांत नेहमी शांत असायचा. त्यामुळे पुढे जाऊन हा शिकेल की नाही अशी घरच्यांना काळजी वाटत होती. अशातच सुशांत शालेय शिक्षणासाठी ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिर्लिंग विद्यालयात प्रवेश घेतला. सुरुवातीला त्याला त्रास झाला. त्याच्यावर उपचारही सुरू होते. यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि तो पहिलीपासूनच शाळेत अव्वल असायचा. तर 2007 साली 10वीत त्याने शाळेत 75% गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला. सुशांतने पुढेही शिकत राहायचं ठरवलं आणि 2008 साली वारणा नगर इथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने प्रवेश घेतला. 12वी नंतर त्याने कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज आणि शहाजी कॉलेजमधून 2012-13 साली BCAची डिग्री घेतली. याच दरम्यान सुशांतने 2011 साली BCA द्वितीय वर्षात असताना पहिल्यांदाच IBPSची परीक्षा तो उत्तीर्ण झाला. त्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ST मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली. मात्र त्याने पुढील शिक्षण आणि छंद असलेल्या क्षेत्रात काम करायचं असल्याने नोकरी नाकारली आणि पत्रकारिता करण्यासाठी 2015-16 साली शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेत पदवीसाठी प्रवेश घेतला. पत्रकारितेत शिक्षण घेत असतानाच सुशांतने एका खासगी वृत्तवाहिनीसोबत आणि जिल्हा माहिती कार्यालय येथे इंटर्नशिप पूर्ण केलं. तर 2017 साली एका दैनिकात त्याने काम केलं. सोबतच स्वतःची जाहिरात आणि पब्लिक रिलेशन एजन्सीही सुरू केली. सुशांतचे सर्व काही उत्तम सुरू होतं. मात्र त्याला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने 2018 साली दैनिकातून राजीनामा दिला आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. मुळातच अभ्यासात हुशार असलेला सुशांतने 2019 साली MPSCची पूर्व परीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षाही उत्तीर्ण झाला. दरम्यानच्या काळात कोरोना असल्याने भरती थांबली आणि त्याला आपली शारीरिक वाढ करण्यासाठी वेळ मिळाला. नाशिकच्या पोलीस अकॅडमीत गुडघ्याची दुखापत सहन करून त्याने खडतर ट्रेनिंग पूर्ण केली असून त्याची आता नागपूर येथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा दीक्षांत समारंभही पार पडला. सुशांत हा त्याच्या गावातील पहिला MPSC पास झालेला मुलगा असल्याने गावात त्याचे कौतुकही होत आहे. ज्योतिबाच्या डोंगरावरच्या गरीब पुजारी कुटुंबातला पोरगा ते पत्रकार ते अधिकारी हा प्रवास अनेक जणांना प्रेरणा देणारा आहे.